हॅलो, मी अंकिता. आपण पाहत आहोत एबीडी मराठी. तर नजर टाकूयात आजच्या ताज्या आणि ठळक घडामोडींवर. आज 1 मे 2024 वार बुधवार. आजचा दिवस हा महाराष्ट्र कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. पाहूया ठळक बातम्या. बीसीसीआयने 1 जून पासून सुरू होणाऱ्या ICC T20 2024 साठी आपल्या 15 सदस्यीय संघांची घोषणा केली आहे. त्याचबरोबर 4 राखीव खेळाडूंची निवड केली आहे. तसेच रोहित शर्मा कर्णधार पदाची धुरा सांभाळताना दिसणार आहेत. यावेळी वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे, ज्यामध्ये 20 संघ सहभागी होणार आहेत. 1919 मध्ये सुरू झालेली MDH आणि 1967 मध्ये स्थापन झालेली एव्हरेस्ट या मसाल्यांच्या कंपन्यांना प्रत्येक भारतीय स्वयंपाकात महत्त्वपूर्ण स्थान आहे. भारतीयच नव्हे तर जागतिक बाजारपेठेतही 2 कंपन्यांचे मसाले लोकप्रिय आहेत. सिंगापूर आणि आता अमेरिका अशा देशांनी अलीकडे या दोन्ही कंपन्यांनी उत्पादित केलेल्या काही मसाल्यांमध्ये कर्करोगास कारणीभूत कीटकनाशके असल्याचे सांगत बंदी घातली आहे. अमेरिकेच्या फूड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशनने या कंपन्यांच्या काही उत्पादनात कीटकनाशकांचे अंश घातक प्रमाणात असल्याचे म्हटले आहे. तर सिंगापूर फूड एजन्सीने देखील मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात इथिलीन ऑक्साईड आढळून आल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने कहर केला असून अनेक ठिकाणी उन्हाचा पारा 43 अंशाच्या पार गेला आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. पुढील 2 दिवस उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. याशिवाय कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे. बिहारच्या भालपूरमध्ये रात्रीच्या वेळी अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाड्याच्या गाडीचा भीषण अपघात झाला असून 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर छत्रपती संभाजीनगरवरून लग्न पार पाडून येत असताना एकाच कुटुंबातील एक मुलगा ठार झाला, तर बहीण, आई आणि वडील गंभीर जखमी आहेत. हा भीषण अपघात समृद्धी महामार्गावरती घडला आहे. ही बातमी आहे सुप्रीम कोर्टातून. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर बाबा रामदेव यांच्या पतंजलीला आणखी एक मोठा झटका बसला आहे. पतंजलीच्या दिव्य फार्मसीच्या 14 औषधांच्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे. उत्तराखंड औषध विभागाच्या परवाना प्राधिकरणाच्या आदेशात ही माहिती देण्यात आली आहे. कर्नाटकच्या हुबळीमध्ये काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांच्या मुलीचा महाविद्यालयात खून झाल्यानंतर आता कर्नाटकमधील वातावरण तापले आहे. आरोपी फयाजचे वडील बाबासाहेब सुबानी हे सरकारी शाळेमध्ये शिक्षक होते. त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की निरंजन हिरेमठ यांनी त्यांची मुलगी नेहाला माझा मुलगा फयाज त्रास देत असल्याचे सांगितले होते. सुबानी पुढे म्हणाले, गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता मला फयाजने केलेल्या कृत्याची माहिती मिळाली. हे ऐकून मला धक्काच बसला. फयाजला अशी शिक्षा मिळावी की पुन्हा कधीही कोणी अशा प्रकारचे कृत्य करण्यासाठी धजावू नये. नेहा माझ्या मुलीसारखी होती. तिच्या कुटुंबांची मी माफी मागतो, असे फयाजचे वडील म्हणाले आहेत. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या एबीडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.